नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि नवीन असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता आलाच आहात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आवडल्यास. सर्वात आधी सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आज आहे अंगारिका चतुर्थी. त्याच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आज मी विचार केला की आज अंगारिका चतुर्थी आहे तर आपण असंच ब्लॉग बनवूया, म्हणजे असं डेली ब्लॉग काइंड ऑफच असेल. आज मी रुटीन दाखवणार आहे काय असतं काय नाही आहे. आज अंगारिका चतुर्थी आहे पण जेवण आत्ता काही बनवणार नाही आहे दुपारचं. मी ॲक्च्युली आली आहे माझ्या घरी आणि दुपारचं जेवण असं काही बनवणार नाही आहे, डायरेक्ट संध्याकाळीच बनवणार आहे. कारण मी तर आता जेवणार नाही आहे. हां, माझा उपवास वगैरे तर नाही आहे, तरी पण मी आता जेवणार नाही आहे. खिचडी साबुदाण्याची बनवून तीच खाणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की माझं रुटीन कसं असतं सकाळचं. ॲक्च्युली सकाळचा माझा वॉक आणि योगा पण असतो, पण तो सध्या इथे आल्यापासून स्किप होतो आहे. तो सर्वात पहिले उपाशीपोटी मी हे फ्लेक्स सीड्स घेते, भाजलेले आहेत पण फक्त 1 स्पूनच घ्यायचे आहेत आपल्याला. ते असेच डायरेक्ट खायचे आहेत. आणि कोणाला माहिती नसेल तर मी सांगते की ह्याने पिरियड्स रेग्युलर व्हायला हेल्प होते. बट हां, हे खाल्ल्यानंतर वॉक किंवा योगा केलं तर अजून हेल्प होते, जे की आता सध्या माझं बंद आहे. स्टार्टिंगला थोडंसं वाटतं कसं तरी, बट ठीक आहे आपण खाऊ शकतो. फक्त 1 स्पूनच घ्यायचं आहे. फ्लेक्सिड्स खाऊन झाल्यानंतर मी हा एक लाडू खाणार आहे. हा लाडू माझ्या मम्मीने बनवला आहे. याच्यात शुगर नाही आहे. स्वीटनेससाठी डेटची प्युरी टाकलेली आहे आणि पुन्हा ड्रायफ्रूट्स, मखाना आणि सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स वगैरे याच्यामध्ये डिंक, ते सगळं आहे. सो हेल्दी असतो. मला ॲक्च्युली सकाळी एक टॅबलेट असते, त्याच्यानंतर मला खूप जास्त भूक लागते, तो अचरट पचरट खाण्यापेक्षा. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. खूप छान लागतो खूप. तुम्हाला असं वाटणारच नाही की याच्यामध्ये शुगर नाही आहे. नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला याची रेसिपी हवी आहे का. मी दाखवेल, माझ्या मम्मीला सांगेन मी दाखवायला. देव धुवून घेणार आहे. थोडासा लेटच झाला आहे मला, पण ठीक आहे. आता मी फटाफट हे करणार आहे, देवपूजा वगैरे करणार आहे आणि मग माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. हे काय होऊन जाईल माझं फटाफट अर्ध्या तासात. मी आता इथे साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतलं आहे आणि मी ह्याच्यात दुसरं तिसरं काही नाही टाकून फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट. सगळा गेम आहे ना, मला असं वाटतं शेंगदाण्याच्या कूटाचा आहे. हे शेंगदाणे आहेत ना जास्त भाजलेले आहेत, त्याच्यानंतर याला मिक्सरला वाटून घेतलं आहे. जास्त नाही, थोडं थोडं, जास्त एकदम पण फाईन पावडर नाही केली आहे त्याची. आणि मे बी उपवासाला अजून काही चालत पण नाही. काही काही लोक जिरं टाकतात, पण मला असंही खिचडीमध्ये जिरं नाही आवडत आणि उपवासाला पण चालत नसावं. सो मी डायरेक्ट तेलामध्ये हिरवी मिरची, त्याच्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा तेलामध्ये खूप जास्त थोडा वेळ भाजायचं थोडंसं. त्याने एवढा छान फ्लेवर येतो. बस तुम्ही अशी एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. काहीच नका टाकू दुसरं. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर टाकू शकता आणि मीठ. संपलं. आणि मला खिचडी खूप आवडते, पण मी बंद केलं आहे साबुदाणे खायचे, कारण साबुदाणे पचत नाही. आता मिरची थोडीशी भाजून झाली आहे. याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकते, थोडंसं जास्त टाकते. तेल आहे थोडंसं शक्यतो कमीच टाकायचं, कारण हे शेंगदाणे आपोआप तेल सोडतं सुद्धा. हे बघा, तुम्हाला दिसत असेल की हे असं तेल थोडंसं सोडतं आहे. त्यामुळे मग मी
कमीच तेल टाकते याच्यात, तेल टाकते याच्यात. प्लीज नका टाकू गाईज, मी सिरियसली सांगते, अशी एकदा ट्राय करून बघा. काय काय लोक रेड कलरची बनवतात. मसाला हा उपवासाला चालत नाही. खरं तर उपवासाला काहीच चालत नाही, ते शास्त्र सगळे आपणच बनवते. उपवास हा उपवास असतो. उपवास कशासाठी असतो? आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी असतो खरं तर. त्याच्यामुळे काहीच खायचं नसतं. 16 की 18 आवर्स आपल्या पोटामध्ये काही गेलं नाही ना की आपली बॉडी डिटॉक्स होते असं बोलतात. सायंटिफिक रिझन. उलट मला असं वाटतं की उपवासाच्या दिवशी जर आपण साबुदाणे खातो ना तर ते पचायला खूप जास्त जड असतात. ऑलरेडी आपण काही खाल्लेलं असतं, त्याच्यामध्ये आपण साबुदाणे खातो. साबुदाणे खाण्याचं कारण असं असतं की ते खूप हेवी असतात आणि साबुदाणे खाल्ल्याने भूक लागत नाही, म्हणून साबुदाणे खाल्ले जातात. असं काही नाही आहे की उपवासाला साबुदाणेच चालतात. आता हे रेड रेड झालेलं आहे, ब्राऊन झालेलं आहे, बऱ्यापैकी तेल सुटायला लागलंय बघा. असा कलर जेव्हा खिचडीला येतो तेव्हा खिचडी काय लागते. तुम्ही अशी खिचडी नक्की एकदा ट्राय करा. सोपी आहे, काहीच मगजमारी नाही आहे. शेंगदाण्याचं कूट असतंच आपल्या घरी. आणि आता याच्यामध्ये मीठ, तुम्हाला हवी असेल तर साखर. सो खिचडी रेडी आहे. आता मी खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली आहे. ऑब्विसली मी बनवली आहे तर मी चांगलंच बोलणार, पण तुम्ही नक्कीच अशी ट्राय करून बघा. ॲक्च्युली झोप लागली होती थोडा वेळ, सो मी झोपली. आता मला रात्री झोप लागणार नाही आहे पहिली गोष्ट. तर संध्याकाळचा मेन्यू असणार आहे डाळ भात आणि सफेद वाटाण्याची भाजी किंवा उसळ काही असेल. तर मी विचार केला डाळ भिजवून ठेवते आणि सफेद वाटाणेसुद्धा भिजत घातलेले आहेत. ॲक्च्युली काळे वाटाणे बनवणार होतो पण नाही भिजत घातले, म्हणून म्हटलं की सफेद वाटाणे पटकन भिजतात, सो ते भिजवून घेतले. आता मी डाळ भिजत घालून ठेवते, फक्त थोडा कॉफी घेणार आणि कॉफी घेतल्यानंतर मी जेवण बनवायला चालू करेन. मोदक बनवायचा प्लॅन आहे मम्मीचा, सो बघूया. आली आहे. नाशरापूरमध्ये जे काही घडलं, जाम बेकार गोष्ट घडली, जाम बेकार. म्हणजे आपण विचारही नाही करू शकत अशी गोष्ट घडली आहे. आणि आपला न्याय, आपला कायदा हे सगळं घेऊन बसलेत आपली सरकार. आंदोलन जी लोक करत होते ते आईवडील जिथे बसले होते त्या लोकांवरती लाठीचार्ज केली गेली. तर गुन्हेगार तिथे समोर दिसतोय, सगळं काही माहिती आपल्याला की यानेच केलं आहे, मग आपण कसली वाट बघतो? त्याच्यावरती केस करतोच का? महाराजांच्या वेळेत महाराज थोडी ना केस करत होते, सरळ त्याला चौरंग करत होते, मग आपण का नाही करू शकत? अजूनही त्या गोष्टीवरती केस चालू आहे. ही गोष्ट केस करण्यासारखी, लढण्यासारखी मुळात नाही आहे. भरपूर गोष्टी एका रात्रीमध्ये बदलतात, त्यांची सरकार बदलते, सर्व काही बदलतं, पण एका लहान मुलीसोबत एवढं सगळं झाल्यानंतर या लोकांना न्याय बदलता येत नाही. त्याच्यावरती ऑलरेडी 2 गुन्हे दाखल होते, तरी तो मोकाट कसा काय हा प्रश्न आहे. आणि त्याला जामीन देतातच कशी ही लोक? दिलीच नव्हती पाहिजे. मी तर म्हणते सरळ सरळ ना याला पब्लिकच्या हवाले करायला पाहिजे. याला फाशी पण देऊ नका, काहीच करू नका, सरळ पब्लिकच्या हवाले करा. पब्लिक जे काय आहे ते करेल. तुमची जर लायकी नाही आहे ना, गव्हर्नमेंटची लायकी नाही आहे ना, तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे ना, त्याला
शिक्षा द्यायची. जे काय आहे ते पब्लिक करेल. द्या ना त्याला पब्लिकच्या हवाले. तुम्हाला दिसतंय तो गुन्हेगार आहे, काय त्याच्यावरती केस करत बसायचं? फाशी पण नाही द्यायची त्याला. सरळ सरळ मरण तरी काय हवं? तेवढ्या लहान मुलीचं त्याने एवढं बोलू पण नाही शकत. अशा प्रकारे तिला मारलं, जे अत्याचार वगैरे केले तिच्यावर. आपण नाही इमॅजिन पण नाही करू शकत तेव्हाच तिच्यावरती काय हे झालं असेल. त्याच्या आधी पण मी असं बघितलं, वाचलं, भावाच्या मुलीचं त्याने असं काही केलं होतं. एवढ्या घाणेरड्या वृत्तीची माणसं का आहेत? आणि याच जागेवरती कोण सेलिब्रिटी असू द्या, काय असू द्या, बघा कशी पटपट केस सॉल्व्ह होतात. त्यांना फर्स्ट प्रायोरिटी असते. सामान्य माणसांची काय किंमतच नाही आहे गव्हर्नमेंटला. सो मी आता इथे डाळ बनवायला घेते. पटपट झटापट, पटपट झटपट. थोडंसं तूप ॲड करणार आहे. तूप, तेल. ही म्हणजे डाळीची रेसिपी आहे ना, पटकन होते, पटकन. आणि मला आवडते सुद्धा अशीच. पहिलं आपण राई तडतडली की जिरं. वाटप नाही काढलंय, काढ. जिरं टाकलं त्याच्यानंतर मम्मी मला डिस्टर्ब नको करूस. जिरं टाकलं, हिंग इज मस्ट गाईज, हिंग इज मस्ट फॉर आपल्या पोटासाठी. त्याच्यानंतर कढीपत्ता, ठेचलेला लसूण, मिरची ठेचलेली नाही आहे, मिरची अख्खी आहे. अख्खी म्हणजे तुकडू केलेली आहे. फोडणीमध्ये नेहमी कोथिंबीर घाला, टेस्ट एनहान्स होते. सो मी फोडणीमध्ये नेहमी कोथिंबीर घालते. आता फक्त टोमॅटो चॉप केलेला, क्यूब्समध्ये चॉप केलेला टोमॅटो आणि हळद. बस. आता आपल्याला टाकायची आहे डाळ, जी आपण मगाशी भिजत घातली आहे. आणि ना जेव्हा पण आपण कोणती गोष्ट कुकरमध्ये बनवतो ना, पटकन लीड नाही लावायचं. काही टाकल्यानंतर थोडंसं बॉईल येऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण त्याचं झाकण लावायचं. डाळ बनवून झाली आहे. आता मी भाजी बनवते सफेद वाटाण्याची. तेल दे. इकडे आलीस तर दिसशील. तेल थोडंसंच खायचं, हिला खूप तेल लागतं. ठेव, कमी खायचं तेल. बस असं तेल तरंगतं इथं जेवणात. आता तेल तापलंय, याच्यामध्ये मी टाकते लसूण, खूप सारा ठेचलेला लसूण. मला लसूण खूप आवडतो. असं तर खात नाही, जेवणातच खायचा. अद्रक, कढीपत्ता, नको जाऊ दे, झालं. तर बारीक चॉप केलेला कांदा, टमाटो आणि नंतर त्याला मस्त असं गरगरीत करायचं. जर मी बोलली होती फोडणीमध्ये कोथिंबीर ही असलीच पाहिजे. मी आता टाकते कांदा, बारीक एकदम चॉप केलेला. गाईस, कांदा भाजला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, चांगलं, कारण ते कचकच नाही लागलं पाहिजे. पण कांदा एवढा पण कॅरमलाइज नाही झाला पाहिजे की तो भाजीमध्ये गोडच लागेल. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण ते जास्त पण कॅरमलाइज झाला ना तर मग गोड लागतं थोडंसं. मीठ, टोमॅटो टाकलाय आता मी याच्यात. आता टोमॅटो भाजून घेणार आणि मग नंतर तुम्हाला दाखव. ही झालेली आहे भाजी सफेद वाटाण्याची. हे मोदकाचं सारण करून ठेवलंय, भात आणि ही आहे डाळ. आता सर्व झालंय आणि आता थोड्या वेळाने मोदक करायला घेणार आम्ही, मी आणि मम्मी. आम्ही ह्याचेच बनवणार आहे, आपले गव्हाच्या पिठाचे जे असतात ना
तळणीचे, तेच बनवणार आहे. दुसरं सो आता पटकन संध्याकाळ झाली आहे, देवाच्या पाया वगैरे पडून मोदक बनवायला सुरुवात झालेली आहे. तळणीचे मोदक आम्ही बनवतो. मम्मी तुला बोललेली थोडेसेच बनवतो, एवढे का बनवतेस? तुला मी फक्त बोललेली 11च बनव. हो, आता 11 नाही 21 बनवणार. तू जबरदस्ती मग मला खायला देतेस ते. तुला माहिती आहे मी गोड खाणं बंद केलंय. हे गोड थोडी आहे. गोडच आहे, त्याच्यात गुळ आहे. हे गुळाचं आहे. हा, एक मग? चमचा दे ना. गुळ सुद्धा नाही चालत. गाईस, शुगर बंद केली असेल तर गुळ सुद्धा नाही चालत. आता ही बनवते, हिला पण पटापट मदत करूया. मग आपल्याला नैवेद्य पण दाखवायचा आहे. चलो बाय. वेट. बाई आम्ही दिवसभर आहे ना बेडरूम सोडतच नाही. मी तरी बसते बाहेर, श्वेता तर बिलकुल पण नाही बेडरूम सोडत. आमच्या तिकडे सेंट्रल एसी. हो, पहिले मी कामाला होती तेव्हा जरा बरं तरी वाटायचं एसी मध्ये खायला. बाकीचं तो काम पे लेके जाएगी. मेरे काम पे कौन खाएगा? है ना, सब खाने वाले. दीदी दीदी हे बप्पा मी कमी भरलं तर बघ कसं होतंय. अरे वैसा नहीं करना. आता मोदक तळायचं काम चालू आहे माझं, आणि ते झालं का मग मी डायरेक्ट आता नैवेद्याची प्लेट जेव्हा रेडी करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. माझं सर्व झालेलं आहे. जेवण वगैरे बनवून नैवेद्यसुद्धा दाखवलं आहे, मी दाखवलंच तुम्हाला. आत्ता मी छान फ्रेश वगैरे झाली आहे, आंघोळ वगैरे करून 9:30 नंतर जेवायचं आहे. माझा तर उपवास नाही, माझ्या मम्मीचा उपवास आहे. सो 9:30 नंतर आम्ही जेवायला बसणार आहे. त्याआधी मी छान फ्रेश झाली, आंघोळ करून घेतली, कारण जेवल्यानंतर आंघोळ नसते करायची, ॲसिडिटी होते. सो आता हा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.